पुढे निघालोय. नमस्कार मंडळी, मी प्रथम म्हणजेच मालवणचं पेज तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर आपला तो दिवस उजाडला आहे ज्या दिवशी आपली पूजा आहे. तर मी आता मंदिराकडेच निघालो आहोत पूजेची तयारी करण्यासाठी. आता 10:30 वाजले. 9 वाजता यायला सांगितलं होतं, ह्या माणसामुळे लेट झाले. सो आता आपण निघूया, तुम्हाला दाखवतो. सो अशा प्रकारे मकर बनवण्याची तयारी सुरू आहे. मी लवकर इलोय, 9 वाजता बोलवस तुम्ही, 8:30च इलोय. मग काय असं बोलतास? गावी जर कुठे पूजा असेल तर हा भजनाचा सुस्वर आवाज तुम्हाला नेहमीच ऐकायला येईल. तर माझा नाश्ता नसला झाल्या कारणाने मी मस्तपैकी नाश्ता घेऊन निघालो आहे नाश्ता करायला. हे आहेत माझे काही चिल्ड पार्टी आणि ब्रदर्स जे नाश्ता करायला बसले. ही आहे कोकणची श्रीमंती. कोकणची श्रीमंती दाखव. किती काल आतापर्यंत? तर गेटवर झेंडा लावायचा होता, तर आम्ही झेंडा लावण्यासाठी आत खाली आलो. त्यानंतर एक बॅनर पण छापला होता जो की लावायचा पेंडिंग होता, तो सुद्धा आम्ही लावून घेतला. वर पूजा रावली बाजूक. तर हे खाली डान्स केले ना, त्याचे पैसे वाटप चालले. दाखव पैसे. एवढा मोठा झाला तरी पैसे अजून वाटून घेता बघ. या ह्यानी सोडू वय होते खरं तर मोठा म्हटलं. तर अशा प्रकारे पूजेला सुरुवात झाली. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचर तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. महादेव महाराजा स्वामी समर्था तू पवनपुत्र बजरंग बली हनुमंत देवता, त्याचप्रमाणे श्री लक्ष्मी सहित सत्यनारायण देवता महाराजा. तर हे हनुमान सेवा मंडळ तळगाव मावळुंगेवाडी या वाडीतील सगळी तुझी भक्त मंडळी दरवर्षी हा तुझा उत्सव साजरा करतात, वर्धापन दिन साजरा करतात आणि तुझ्याजवळ सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद
आणि हा सगळी सेवा तुझ्या चरणी ते करत असतात. त्याप्रमाणे आजही ही तुझी वर्धापन दिन साजरा करून तुझी महापूजा केलेली आहे. तुला महानैवेद्य सुद्धा अर्पण केलेलं आहे. मान्य करून घे. तुला नारळ देवतांना, इथल्या सगळ्या देवतांना नारळ पानाचे विडे मानपान ठेवलेले आहे. मान्य करून ह्या सगळ्या तुझी भक्तमंडळी आहे, ही रात्रंदिवस तुझी सगळी जण सेवा करत असतात. ह्या प्रत्येकाच्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत, त्या परिपूर्ण कर. उद्योग धंदा, नोकरी, व्यवसाय, शेती प्रत्येक जण आपापल्या परीनं करत आहे. त्या प्रत्येकाच्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या परिपूर्ण कर. उद्योग व्यवसायामध्ये, नोकरी धंद्यामध्ये, शेती व्यवसायामध्ये त्या सगळ्यांना उत्तम तऱ्हेनं यश प्राप्त करून देऊन उत्तरोत्तर ह्या सगळ्या लोकांची भरभराट करून कल्याण करून बरं कर. प्रत्येकाच्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी संतती संपत्ती, त्याचप्रमाणे या सगळ्या माणसांना मुलाबाळांना आयुष्य आणि आरोग्य चांगलं दे. उत्तरोत्तर त्यांच्या मनोकामना पूर्ण करून कोणाचं खोटं वाकडं काय करणी करतूत, कोणाची दातकसळ काही पिढा ह्या लोकांच्या मागे असतील तर त्या तुझ्या पायाखाली घालून आज देवतेची कृपा चांगली ठेवून आनंदी आनंद कर. आजपर्यंत ह्या सगळ्या लोकांना जसे तुम्ही देवताने आनंदाचे सुखाचे समृद्धीचे दिवस त्यांना दाखवले, तसेच याच्याही पुढे आनंदाचे सुखाचे ह्या सगळ्या लोकांना मुलाबाळांना दिवस दाखवून आनंदी आनंद कर. यात काही मुलं शिकणारी आहेत, या मुलांना विद्या अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये उत्तम तऱ्हेनं यश प्राप्त करून देऊन उज्ज्वल भवितव्य त्यांचं घडवून कल्याण करून बरं करणे. ह्याच्याही पेक्षा चांगली तुझी दरवर्षी सेवा करून घे रे महाराजा. होय महाराजा. पुरे ना. दुपारी सर्व भक्तजनांसाठी महाप्रसादाची सोय केली होती. मेरे लोगों का कळता आमच्या गावचे सुपुत्र आणि माजी खासदार श्री विनायक राऊत साहेब यांचं आगमन झालं. त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढे संध्याकाळी भजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक लोकांचा सत्कार करण्यात आला आणि जे आपण गेम घेतले त्यामध्ये जे विनर होते त्यांना प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्यात आलं. तर आज जी आपली पूजा आहे त्या कार्यक्रमामध्ये सर्वात खास आकर्षण हे आहे की या सर्व महिला ज्या आहेत त्या समई नृत्य करणार आहेत. डोक्यावर समई घेऊन त्या नृत्य करतात. तर आपण पाहूया.
तर असा होता आजचा दिवस आणि अशी होती आमच्या मंदिराची पूजा. तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडल्यास लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.